जो अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा जो कोरडवाहू शेतकरी आहे, जिथे पर्जन्यमान कमी आहे, अशातल्या शेतकऱ्यांनी मग हे कसं करायचं? त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग करायचंच नाही का? किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणण्यापेक्षा सुद्धा एकात्मिक खत व्यवस्थापन, विषमुक्त शेती, हे जे शब्द तुम्ही आता ऐकता, हे त्याच्याकडे त्यांनी कसं जायचं? त्याला काहीतरी पाहिजे ना. पण आपण जसं म्हणतो ना की सांगणं आणि त्याला ऑप्शन निर्माण करणं, प्रत्येकाला सांगून हे सगळं करायला जमेल हा तसा ही वाट सोपी नाही आहे. आणि म्हणून मग मी जेव्हा 96ला परत आलो पुण्यातून आणि मग आम्ही नेचर केअर फर्टिलायझर्स अशी कंपनी फॉर्म केली आणि मग तिथे ग्रीन हार्वेस्ट हा आमचा ब्रँड नेम आहे. मग करायचं काय तर वृक्षायुर्वेदामध्ये काही दाखले असे आहेत की एका गाईचं 1 वर्षाचं शेण तुम्ही घ्या, ते साठवा, ते वाळवा, त्याची पावडर करा आणि ती तुम्ही 1 एकर क्षेत्राला द्या. कंपोस्ट द्या असा कुठेही दाखला नाही आहे. याचा अर्थ ती जी पावडर तुम्ही तिथे द्याल त्याचं इन्सिटू कंपोस्टिंग व्हायला पाहिजे. मग तोच आधार आम्ही नेमका पकडला, त्याचे काही प्रयोग केले आणि मग लक्षात असं आलं की जमिनीला सकस पदार्थ दिले पाहिजेत. जास्त न्यूट्रिशन तुम्ही दिलं तर जमीन चांगली उपजाऊ होईल, येणारं पीक सक्षम होईल. आणि मग त्या दिशेने आमचा सगळा प्रवास सॉईल न्यूट्रिशन, सॉईल मॅनेजमेंट, हेल्दी सॉईल, लिव्हिंग सॉईल या दिशेने चालू झाला. जमीन श्रीमंत करा तुम्ही, ती तुम्हाला मरू नक्की देणार नाही.